खरं तर आपण अजित पवारांची भेट घेतली त्याला बरोबर 24 तास उलटलेत आणि आज आपण सकाळी एबीपी माझाशीच बोलताना सांगितलं होतं की दिवसभरात धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जावा अशी आपली आग्रही मागणी आहे, पण सध्या तरी ते काही होताना दिसत नाहीये। तर या संदर्भात आपली पुढची पावलं काय असतील? नाही, या संदर्भात आता आज ते जे म्हणाले तर ते म्हणालेत की आम्हाला त्या पेपर्सची पडताळणी करायला लागणार आहे। ते म्हणाले नाहीयेत की ते पेपर चुकीचे होते की बाबा त्यावर आम्ही काही कारवाई करणार नाही। तर मी अजूनही आशावादी आहे, कारण मला असं वाटतंय की कुठेतरी ह्याच्यावर कारवाई त्यांना करावीच लागेल। कारण आज आपल्याला अशाही बातम्या कळतायत की ते दिल्लीला जाणार आहेत उद्या, धनंजय मुंडे 2 दिवसासाठी, आणि मला वाटतं ते लॉबिंग करण्याचा पुन्हा प्रयत्न करतील, भाजपच्या वरच्या मंडळींना जाऊन भेटतील आणि कुठेतरी लॉबिंगचाच प्रयत्न त्यांच्याकडनं केला जाईल असं मला वाटतंय। पण आत्ताच्या घटकेला मला ना खरंच खूप किळस आलाय या सगळ्या राजकारणाचा। असं वाटतंय की सामान्य माणसाला खरंच न्याय मिळत नाही की काय, कारण आज माझ्याकडे दिवसभरात म्हणजे एकतर मीडियाचं सगळं चाललं होतं आणि असंख्य लोकांचे फोन जाते। तर त्याच्यात इतके फोन आलेत की प्रत्येक ठिकाणी हेच सांगितलं जातंय, पोलीस कंप्लेंट घेत नाही, जे तक्रार द्यायला जातात त्यांच्यावरच उलटे 307च्या काय काय वाटेल ते आरोप टाकले जातात। यंत्रणा जसं या राजकारण्यांसाठीच काम करतात की काय असा देखील प्रश्न पडतो। आणि असं वाटतं की सगळी सिस्टम जी आहे ना आत्ताच्या घटकेला आपली सडलेली आहे। म्हणूनच आता जर अजित पवार त्याच्यावर कारवाई करत नसतील तर माझ्याकडे ऑप्शन्स काय आहेत? तर मी जे केलं ते सिस्टमॅटिकली जे पद एक 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 गोष्ट मी केली। आधी एसपींना भेटले, एसपी नंतर एडीजींची 2दा भेट घेतली, मग डीजींना जाऊन भेटले, सीएमना भेटले, सीजेना देखील पत्र दिलं की याला सो मोठं पीआयएल दाखल करून घ्यावं। आणि एवढं होऊन सुद्धा जर होत नसेल तर म्हणून जेव्हा सांगण्यात आलं की हा पक्ष म्हणतोय, पक्षाकडनं अधिकृत भूमिका घेतली जाते की आम्हाला जोपर्यंत पुरावे मिळणार नाही तोपर्यंत आम्ही कारवाई करणार नाही, म्हणून त्या पक्षाच्या अध्यक्षांना मी भेटायला गेले। खरं तर सगळ्या महाराष्ट्राला माहितीये माझा आणि अजित पवारांचा किती 36चा आकडा आहे, तरी पण मला असं वाटलं की नाही, यांना आपण पुरावे देऊन बघूया हे करतायत काय। आज आता बाहेर आल्यावर ते परत पण, आणि खरं काल जेव्हा मी त्यांना भेटले ना मला खरंच आशा वाटली, कारण त्यांनी मी दिलेला एक एक पेपर अतिशय शांतपणे बघितला, अतिशय व्यवस्थित बघितला, माझ्याकडनं समजून घेतला। एवढंच नाही तर मी त्यांना व्हिडिओज दाखवले, अनेक डिटेल्स देखील दिले, बरेचसे फोटोग्राफ, एसपींना दिलेली माहिती, सगळ्या गोष्टी दाखवल्या आणि त्या प्रत्येक गोष्टीवर त्यांनी म्हणजे अतिशय गंभीरतेने त्या बघितल्या। आणि कुठेतरी मला असं वाटत होतं की खरंच यांना ते नकोयत का मुख्यमंत्र्यांनाच ते हवेत। कारण धनंजय मुंडे, मला असं बऱ्याच पत्रकारांनी देखील सांगितलंय की त्यांचं शेवटच्या घटकेपर्यंत मंत्रिमंडळात नाव देखील नव्हतं आणि मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरनं जबरदस्तीने ते नाव घालण्यात आलं। तर अशा सगळ्या गोष्टी ऐकल्यावर ना खरंच खूप वाईट वाटतं की ते तुमचे मित्र असतील, आम्हाला काही देणं नाही त्याच्याशी, पण ते तुमचे मित्र असतील, सख्खा भाऊ जरी असेल तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। तुमचे जवळचे मित्र आहेत म्हणून जर तुम्ही कारवाई करत नसाल आणि साध्या सामान्य जनतेला आज इतके हाल भोगावे लागत असतील तर हे कम्प्लिटली चुकीचं होत आहे आणि असं झालं नाही पाहिजे। आता तुम्ही जो उल्लेख केलात की अजित पवारांनी उल्लेख केला की त्यांनी पूर्णतः तुमचे पुरावे नाकारले नाहीत, पण या संदर्भात पडताळणी करायची आहे, शहानिशा करायची आहे असा त्यांचा शब्द होता। आणि त्यांनी एक दुसरी गोष्ट देखील सांगितली की त्यांची मुख्यमंत्र्यांशी या विषयावरती चर्चा झाली, किंबहुना तुमच्याशी झालेली भेट आणि पुरावे या संदर्भात ते मुख्यमंत्र्यांशी बोलले। त्यांना थोडा अवधी हवाय असं वाटतं का, हा एक प्रश्न। आणि दुसरं, मगाशी तुम्ही काही जणांना प्रतिवादी करणार असं म्हटलंय त्या जनहित याचिकेमध्ये, ती नेमकी भूमिका हो, कसं आहे की आता जसं मी म्हटलं की माझ्या ज्या लिगल रेमेडीज आहेत त्या मी सगळ्या एक्झॉस्ट केल्यात आणि आता जर मी पीआयएल केली, कारण आपण जर डायरेक्टली न्यायालयात गेलो तर आपल्याला म्हटलं जातं की बाबा तुमच्याकडे ज्या ज्या लिगल रेमेडीज आहेत ते तुम्ही एक्झॉस्ट करा। तर माझ्या आत्ताच्या घटकेला माझ्या प्रत्येकाला मी पत्र देऊन त्याचा शिक्का घेतलाय की मी पुरावे जे आहेत त्या पक्षाच्या अध्यक्षांना दिले, ते मुख्यमंत्र्यांना दिले, ते डीजीना दिले, एडीजीना दिले, एसपीना दिले। म्हणजे सामान्य माणसांनी करायचं काय, ह्या सगळ्यांना देऊन जर यांनी कारवाई नाही केली तर माझ्याकडे ऑप्शन काय राहतो की मी पीआयएल करेन आणि मी त्याच्यात या प्रत्येक व्यक्तीला मी प्रतिवादी करणार आहे, रिस्पॉन्डंट करणार आहे आणि त्यांना पर्सनली लायबल करणार आहे।
कारण यांच्याकडे मी पुरावे देऊन त्यांच्याकडे त्या पॉवर्स असताना त्यांनी त्याचा उपयोग केला नाही आणि याच्यात सामान्य जनतेचा छळ होतोय आणि सगळीकडे ही दहशत आहे. मला कुठून कुठून फोन येत आहेत. मला कोल्हापूर, लातूर, परभणी, जालना, कुठून आज खेडून आता थोड्या वेळापूर्वी सगळे लोक भेटायला आले होते. प्रत्येकाचं म्हणणं तेच आहे की आमची कोणी जमीन ओरबाडली. आताच एक मीरा सोनावणे म्हणून आले होत्या, त्यांचे जे व्यक्ती आले होते भेटायला, त्यांच्यावर पण तसंच झालं की त्यांची जमीन होती ती एक राज घनवट नावाच्या माणसानी, त्याच्या वडिलांनी, पोपटराव घनवट, जे अतिशय, हे राज घनवट म्हणजे कोण आहेत? धनंजय मुंडेंचे अगदी निकटवर्ती आहे. म्हणजे आताच्या घटकेला बहुतेक कंपनीजमध्ये हेच राज घनवट आहेत. त्यांच्या वडिलांनी आणि त्यांच्या परिवारांनी सगळ्या जमिनी लुबाडल्या आहेत. हे जे सगळे डिटेल्स आपल्याला जेव्हा मिळत असतात, पोलीस कारवाई करत नाहीत. अगदी डीजीनी आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्यात पत्र देऊन सुद्धा जर कारवाई होत नसेल, शिंदेनी तिथे फोन करून सुद्धा सांगितलं, कारवाईची पूर्ण डिटेल्स देखील लिहिले आहेत, तरी पण जर कारवाई होत नसेल तर हे चाललंय काय असा प्रश्न पडतो. का करणे फक्त धनंजय मुंडेंच्या जवळचे आहेत म्हणून? म्हणजे आता तुमच्या जमिनी लुबाडल्या जातील, तुमचा घरदार लुटला जाईल. तुमच्या मुलींना मला किती अधिकाऱ्यांनी सांगितलंय की तिथे एक कोण गोटू गित्ते नावाचा एक व्यक्ती आहे जो घरात उचलून मुलींना घेऊन जातो आणि वापरून घरात आणून फेकून देतो. काय आहे हे? आणि यांच्यावर कारवाई होऊ नये. आणि त्या गोतू गित्तीला वाचवण्यासाठी पूर्ण यंत्रणा पोलिसांची काम करते. वाईट वाटतं. हे जे मी 3 जुलैचं जे प्रकरण म्हटलं होतं, मी त्याचा वारंवार उल्लेख केला, त्याच्यात वाल्मिक कराड सुद्धा आहे आणि वाल्मिक कराडचं FIR मध्ये नाव आहे, पण फायनल याच्यात वगळण्यात आलं. त्याच्यावरनं आपल्याला सरळ सरळ दिसतंय की यंत्रणा, रुग्णालय, जेल सगळं यांच्यासाठी काम करताय. पण आमच्या मुख्यमंत्र्यांना अजून कळत नाहीये की त्यांना निर्णय घेता येत नाहीये आणि त्या पक्षाच्या अध्यक्षांनाही निर्णय घेता येत नाहीये की यांच्यावर कारवाई करावी की नाही. काय दुर्दैव म्हणायला पाहिजे महाराष्ट्राचं. आणखी एक मुद्दा म्हणजे धनंजय मुंडे आज जेव्हा मंत्रिमंडळाच्या बैठकीला आले होते, प्रसिद्धी माध्यमांशी बोलले, तेव्हा त्यांनी ऑफिस ऑफ प्रॉफिट हा जो आरोप तुम्ही लावला होता तो फेटाळून लावला. त्यांचं म्हणणं आहे महानिर्मिती हे एक स्वतंत्र मंडळ आहे आणि त्यामुळं त्याच्याशी प्रॉफिट ऑफ बेनिफिट किंवा बिझनेस हा विषय त्याच्याशी संबंधित नाहीये, असा त्यांचा दावा आहे. त्यांना तर नाही, त्यांना एकतर ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे काय हेच माहिती नसेल आणि ते काही बेनिफिट काय आणि काही बोलत होते त्यांना, कारण ते शब्दप्रयोग पण कदाचित माहिती नसतील. तर कुठलीही सरकारी किंवा निमसरकारी अशी जी कंपनी असेल, त्यातला कुठलाही आमदार किंवा खासदार किंवा मंत्री, युनियनचा असो स्टेटचा असो, हे 3 कायदे, या 3 कायद्यामध्ये हे सगळं बसतं. पहिला कायदा म्हणजे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1951, त्याचा कायदा नंबर 9A आणि 10. दुसरं म्हणजे कॉन्स्टिट्युशनली जर आपण बघितलं तर 102 चा 1 चा A आणि 191 हे कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे, आणि एक मॉडेल कोड ऑफ कंडक्ट फॉर मिनिस्टर्स विच हॅज बीन रिलीज बाय मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, की प्रत्येक मंत्र्यांनी ओथ घेतल्याबरोबर काय करायला हवं, की त्यांच्याकडे जर कुठलाही 1 रुपयाचा नफा जर सरकारी कंपनीमधनं येत असेल तर हे कायद्याने चालत नाही. मंत्रीपदच काय, त्यांची आमदारकी सुद्धा रद्द होईल. आणि ह्याच्यात मी सरळ पेपर्सच्या पेपर्स दिलेत. आता अजून हवे असतील तर कमीत कमी 50 ते 100 पेपर मी देऊ शकते, ज्याच्यात व्यंकटेश्वरा नावाची ज्यांची जी कंपनी होती ती कंपनी स्थापन करणारे धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड या लोकांनी, म्हणजे त्यांचे आर्थिक संबंध सुद्धा आहेत. या कंपनीला फ्लाय ऍश विकली असं त्यांच्या बॅलन्स शीट मध्ये दिसतंय. प्रत्येक बॅलन्स शीटच्या प्रत्येक पेजवर इथे यांच्या सह्या आहेत आणि त्या सह्यांमध्ये दाखवलंय, म्हणजे ते सगळे पेपर्स मी अजित पवारांना दाखवले. मी म्हटलं हे काय मी बनवलेले पेपर नाही आहेत, ROCच्या रेकॉर्ड्स मधले पेपर आहेत, हे कोणीही तपासून बघू शकतं. तर या कंपन्यांना एक जी महाराष्ट्र स्टेटचा, राज्याची कंपनीला राज्याचा मंत्री आर्थिक नफा मिळवतोय असे सरळ ऑफिस ऑफ प्रॉफिटचे हे डॉक्युमेंट्स आहेत. एक नाही, ते मी 3 कंपन्यांचे दिले. एक म्हणजे व्यंकटेश्वरा, दुसरी म्हणजे टर्टल लॉजिस्टिक्स मध्ये राजश्री धनंजय मुंडे आहेत, आणि तिसरी कंपनी ज्याच्यात व्यंकटेश्वरा मध्ये बनलेला प्रॉफिट त्याच्यापैकी 3,60,00,000 रुपये जगमित्र शुगर मध्ये आलेत आणि जगमित्र शुगर मधनं जमिनी घेतल्या गेल्या आहेत,
त्याच्यावर 62 कोटीची बँक लोन घेतली गेली आहेत. हे सगळे कागदपत्र दिलेत. पुरावे पाहिजेत ना तुम्हाला, हे घ्या पुरावे. पुरावे असे आहेत की एक म्हणजे ऑफिस ऑफ प्रॉफिट, दोन म्हणजे या दोन्ही कंपन्या जगमित्र आणि व्यंकटेश्वरा, या दोन्ही कंपनीत सरळ सरळ वाल्मिक कराड त्यांच्याबरोबर आर्थिकरित्या आहे. तर याच्यावरनं सरळ दिसतच आहे. आणि आता आणखी काय प्रूव्ह करू असं होत आहे. पण दमछाक होतीये, पण या माणसांना राजकारण मात्र सोडवत नाहीये. हेच त्याच्यातलं दुःख आहे. अंजलीजी, एक शेवटचा प्रश्न आहे, अगदी थोडक्यात उत्तर द्या. या बीडच्या प्रकरणात अजित पवारांच्या पक्षाला म्हणजे त्यांच्या राष्ट्रवादीला टार्गेट केलं जात आहे असं म्हणतायत खासदार सुप्रिया सुळे. डोमलं त्यांचं कसलं डोमल्याचं टार्गेट केलं जातंय. सगळेच्या सगळे भ्रष्ट लोक बसल्यावर टार्गेट नाही करायचं. आम्ही लढायचंच नाही का कोणाविरुद्ध? हे सगळेच्या सगळे भ्रष्ट लोक आहेत. यांना कसलं दगडाचं कोण टार्गेट करणार आहे? हे सगळ्या कंपनीचे काही डॉक्युमेंट्स मी माझ्या घरी बनवले आहेत का? ते तिथे अपलोडेड आहेत. महाजनकोकडनं प्रॉफिट त्यांना मिळत आहे. कसलं दगडाचं टार्गेट? टार्गेट होती ती जनता, सगळे सामान्य जनता टार्गेट होती. चला एनिवेज, काही बोलून पॉइंट नाहीये. आपण आपल्या लढत राहायचंय. साध्य काय होईल माहिती नाही. धन्यवाद. आपण एबीपी माझाशी या विषयावर, या मुद्द्यावर अगदी सविस्तर चर्चा केली त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.